आज आपल्या गोरेगाव तालुका सरपंच उपसरपंच संघटनामार्फत आपण आज विविध मागण्यांचे निवेदन पंचायत समिती गोरेगाव मनोजभाऊ बुपचे यांना तसेच खंडविकास अधिकारी पंचायत समिती गोरेगाव यांना सुद्धा आज निवेदन दिले आहे। ह्या निवेदनाच्या माध्यमातून जे शासनाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध 15 लाखापर्यंतचे काम करण्याचे जे अधिकार होते ग्रामपंचायतला ते शासनाने रद्द करून आणि न्यायालयाने सुद्धा रद्द केले आहे। त्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाने सुप्रीम कोर्टात स्टे आणावे। त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात सुद्धा भरीव वाढ करण्यात यावी। आमदार खासदाराप्रमाणे स्थानिक विकास निधी सरपंचांना सुद्धा देण्यात यावी। त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विधान परिषद सुद्धा या सरपंचांच्या प्रतिनिधी म्हणून तिथे सुद्धा आमदारांना पाठविण्यात यावे। अशा विविध मागण्यांना घेऊन जे आपल्या ग्रामपंचायतला दलित वस्ती जनसुविधा ठक्करबाबा हे सगळे कामे आमच्या ग्रामपंचायत मार्फत करण्यात यावी। ह्या अशा विविध मागण्यांना घेऊन आज आम्ही खंडविकास अधिकारी पंचायत समिती गोरेगावला निवेदनामार्फत दिला आणि येणाऱ्या 16 ऑगस्टपासून सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतीला कुलूप लावून जन आंदोलन करणार आहोत आणि येणाऱ्या 28 तारखेला मुंबई येथे मंत्रालयामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचे सरपंच उपसरपंच हे सुद्धा सगळे मिळून आंदोलन करणार आहोत। हाँ, आज हमने पंचायत समिति सभापति यहाँ के सम्माननीय मनोज जी बुपचे साहब इनको निवेदन दिए। उसका कारण ये है कि आज पूरे महाराष्ट्र में जो सरपंच संगठन है उसके माध्यम से ये निवेदन देके हुआ है, क्योंकि कहीं ना कहीं आज जहाँ की भी ग्राम पंचायत है पूरे महाराष्ट्र में ये ग्राम पंचायत पे एक प्रकार का बहुत बड़ा अन्याय हो रहा है। और ये अन्याय ये हो रहा है कि ग्राम पंचायत के अधिनियम के जो काम है, जो ग्राम पंचायत अंतर्गत जो काम आते हैं और पहले जो ग्राम पंचायत जो काम करती थी उसकी मर्यादा थी कि 15 लाख तक के जो काम होते थे, ये 15 लाख तक के काम ग्राम पंचायत अपने लेवल पे करती थी। लेकिन कहीं ना कहीं उच्च न्यायालय ने जो आज आदेश दिया है वो आदेश के मुताबिक ये 15 लाख तक की जो मर्यादा थी वो मर्यादा उसने खारिज किया है। और ये इस प्रकार आज सरपंच या ग्राम पंचायत पे बहुत बड़ा अन्याय हुआ है और ये अन्याय दूर होना चाहिए। इस विषय में हमने सभापति महोदय को ध्यान पत्र सौंपा है। आज दिनांक 7/8/2024 माननीय सभापती महोदय मनोजजी बुपचे यांना निवेदन देण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे आमदार साहेब, खासदार साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांनासुद्धा निवेदन आपण देत आहोत। निवेदनामध्ये आपल्या काही 24 अटी शर्ती आहेत। यामध्ये महत्त्वाचं जनतेचे आता यापूर्वीच तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष और उपाध्यक्ष यांनी मागण्याबद्दल सांगितलेले आहे आणि तुम्ही मागण्याची कॉपी तुम्हाला दिलेली आहे। या व्यतिरिक्त सुद्धा जर बोलायचं झालं, मोदी आवास योजना आज सुरू आहे आणि मोदी आवास योजनेमध्ये जवळजवळ 5व्या महिन्यापासून निधी आलेली नाही। तसेच 5व्या महिन्यापासून मनरेगाचे जे मनरेगा अंतर्गत जे लेबर वर्ग आहे त्यांचीसुद्धा निधी आलेली नाही आहे। याबद्दल आम्ही सन्माननीय आमदार साहेब, खासदार साहेब यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 16 ऑगस्टपासून ग्रामपंचायतला कुलूप ठोकून काम बंद आंदोलन सुरू करू आणि 28 ऑगस्टपासून मुंबईला सुद्धा धरणं आंदोलन राहील असे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। आज आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे की ग्रामपंचायत ही एक गावातील बेस आहे आणि ग्रामपंचायतमध्ये सरपंच हा निवडून जातो आणि विकासाचे कामं म्हटला सर्व गावातील लोकांची नजर असते ग्रामपंचायतकडे आणि ते कामं व्हायला पाहिजे। सरपंचांकडून कोणते कामं व्हायला पाहिजे त्यांचं लक्ष असते आणि ते कामं जर झाले नाही तर येणाऱ्या याच्यामध्ये आपल्याला ते निष्कासित करू शकतात आणि शासनाने आम्हाला 3 लाखाच्या वर म्हणजे ग्रामपंचायतला टेंडर नाही 15 लाखाची कशी तरी निधी येत होती आणि त्या निधीच्या मार्फत आपण विकासाचे कामं करत होतो। तेही शासनाने ते निर्णय रद्द केलेले आहे। याच्यासाठी आम्ही आंदोलन करू आणि सर्व सरपंच रोडावर येऊ। एक असा मुद्दा आहे, आता
घरकुलचे कामं सुरू आहेत. घरकुलच्या याच्यामध्ये आमच्या सरपंच महोदयांनी सांगितलेच आहे की मानधन त्यांचे हे नाही आलेलं आहे. मोदी आवास योजनेअंतर्गत लेबर पेमेंट नाही आलेलं आहे. एक किस्त आलेली आहे, अजून बाकी व्हायलाच आहे. हां, बाकी व्हायलाच आहेत. अजून 1.5 लाखाची जी शासनाची योजना आहे, तर 1.5 लाखामध्ये काही होत नाही. कारण की एवढ्या महागाईच्या याच्यामुळे लाभार्थी हा आपला घर परिपूर्ण करू शकत नाही. आणि ते शासनाने कमीत कमी 3 लाखपर्यंत ती निधी त्या मोदी आवासला म्हणजे द्यावी, ही आमची मागणी आहे. आणि ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच, सरपंच, सदस्य आणि ऑपरेटर हे लोक तिथं काम करणारे आहेत. त्यांचं मानधनसुद्धा ह्या लोकांनी अडकवून ठेवलेलं आहे. ते सुद्धा त्यांनी मानधनामध्ये वाढ केलं पाहिजे. आणि सर्व सरपंचांच्या वतीनं आम्ही येणाऱ्या 28 तारखेला मंत्रालयामध्ये आंदोलन घेराव करू हे निश्चित आहे.